हॅलो अँड वेलकम टू माय चॅनल. मित्रांनो, NICL नोटिफिकेशन 2024 आलेली आहे. ही NICL असिस्टंटची जाहिरात आहे आणि यामध्ये टोटल वॅकन्सी 500पेक्षा जास्त असणार आहेत. डायरेक्ट सिलेक्शन आहे, कुठलाही इंटरव्ह्यू नसणार आहे. सॅलरी 40,000पेक्षा जास्त आहे. या नोटिफिकेशनबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन जाहिराती आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर ही आहे डिटेल नोटिफिकेशन ऑफ NICL असिस्टंट. मित्रांनो, 500 वॅकन्सीसाठी ही जाहिरात आलेली आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता रिक्रुटमेंट ऑफ 500 असिस्टंट्स. 500 असिस्टंट ही स्टेट वाईज वेगवेगळ्या जागा इथे दिलेल्या आहेत. तुम्ही जर इथं महाराष्ट्राच्या वॅकन्स्या बघितल्या तर महाराष्ट्रासाठी इथे तुम्हाला लोकल लँग्वेज मराठी आलेली असली पाहिजे आणि टोटल वॅकन्सी हा 105 आहेत. 105 वॅकन्सी महाराष्ट्रासाठी दिलेल्या आहेत. यामध्ये तुम्हाला इव्हेंट पण दिलेले आहे या नोटिफिकेशनमध्ये की कधी काय असणार आहे. तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि पेमेंट ऑफ अप्लिकेशन हे तुम्हाला 17/12/2024 ते 1/1/2025पर्यंत असणार आहे. त्यानंतर टायर 1 म्हणजे प्रिलिमिनरी एक्झामिनेशन जी आहे ती 21/1/2025ला असणार आहे आणि मेन एक्झामिनेशन ही 2 मार्च 2025ला असणार आहे. डाउनलोड ऑफ कॉल लेटर हे 7 दिवसाच्या अगोदर तुम्ही डाउनलोड करू शकता एक्झामचं हॉल तिकीट. त्यानंतर आपण बघूया इलिजिबिलिटी क्रायटेरिया. जर इथं बघायला गेलं तर तुम्हाला बेसिक आहे. यामध्ये तुम्हाला नॉर्मल कुठलंही ग्रॅज्युएशन जर तुमचं असेल तर तुम्ही यासाठी इलिजिबल असणार आहात. एज क्रायटेरिया बघा, मिनिमम एज 21 वर्ष पाहिजे आणि मॅक्झिमम एज 30 वर्ष पाहिजे. पण यामध्ये कॅटेगरी वाईज एज रिलॅक्सेशनसुद्धा दिलेलं आहे. SC/STसाठी 5 वर्ष, OBCसाठी 3 वर्ष आणि पर्सन विथ बेंच म्हणजे फिजिकली हँडिकॅप यांच्यासाठी वगैरे 10 वर्ष आणि एक सर्व्हिसमॅनसाठी वगैरे इथे सर्व दिले आहेत. तुम्ही ही डिटेलमध्ये बघू शकता. एज्युकेशनल क्वालिफिकेशन मी तुम्हाला सांगितलं आहे की कुठलंही ग्रॅज्युएशन यासाठी इलिजिबल असणार आहे. ए कॅन्डिडेट मस्ट पजेस अ मिनिमम क्वालिफिकेशन ऑफ ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर एनी इक्वेलंट क्वालिफिकेशन. म्हणजे तुम्ही कुठलीही जर एक ग्रॅज्युएशनची डिग्री असेल तुमच्याकडे तर तुम्ही त्यासाठी इलिजिबल आहात. त्यानंतर तुम्हाला नॉलेज ऑफ रीडिंग, रायटिंग, स्पीकिंग लोकल रिजनल लँग्वेज आलेली असली पाहिजे, ज्या स्टेटमधून तुम्ही अप्लाय करताय ते. त्यानंतर या जाहिरातीमध्ये पुढे आपल्याला प्रिलिममध्ये काय सब्जेक्ट असणार आहे, मेन्समध्ये काय सब्जेक्ट असणार आहे हे सुद्धा दिलेलं आहे. तर यामध्ये प्रिलिम जी तुमची होणार आहे ती 3 सब्जेक्टमध्ये होणार आहे. इंग्लिश, रिझनिंग आणि न्यूमरिकल ॲबिलिटी. 30 प्रश्न 30 मार्क इंग्लिशचे असणार आहे. रिझनिंगचे 35 प्रश्न 35 मार्क असणार आहे. टेस्ट ऑफ न्यूमरिकल ॲबिलिटीचे 35 प्रश्न 35 मार्क आहे. प्रत्येक सब्जेक्टसाठी 20 मिनटं हा स्पेशल टाईम असतो. सेक्शनल टाईम इथे दिलेला आहे. आणि मीडियम ऑफ एक्झाम जर बघितलं तर इंग्लिशमध्ये असणार आहे. रिझनिंग आणि न्यूमरिकल ॲबिलिटी तुम्हाला इंग्लिश आणि हिंदी दोन्हीमध्ये सुद्धा अवेलेबल असणार आहे. अशा प्रकारे 100 प्रश्न 100 मार्क आणि 60 मिनटं एकूण वेळ असणार आहे प्रिलिमसाठी. प्रिलिमच्या बेसिसवर तुमचं मेन्स एक्झामिनेशनसाठी सिलेक्शन होणार आहे आणि मेन्समध्ये तुम्हाला मेन्स जी एक्झाम आहे ती 250 मार्काची असणार आहे. 200 प्रश्न 250 मार्क आणि टोटल वेळ तुम्हाला 2 तास असणार आहे. यामध्ये इंग्लिशचे 40 प्रश्न 50 मार्क, रिझनिंगचे 40 प्रश्न 50 मार्क, न्यूमरिकल ॲबिलिटीचे 40 प्रश्न 50 मार्क, कम्प्युटरचे 40 प्रश्न 50 मार्क, जनरल अवेअरनेसचे 40 प्रश्न 50 मार्क. यामध्ये सुद्धा सेक्शनल टायमिंग दिलेला आहे. इंग्लिशसाठी 30 मिनटं, रिझनिंगसाठी 30 मिनटं, न्यूमरिकल ॲबिलिटीसाठी 30 मिनटं, कम्प्युटर नॉलेजसाठी 15 मिनटं आणि जनरल अवेअरनेससाठी 15 मिनटं. मित्रांनो, कम्प्युटर आणि GKसाठी खूप कमी वेळ आहे, त्यामुळे तुम्ही याची चांगली तयारी करा आणि प्रॅक्टिससुद्धा तुम्हाला असली पाहिजे. क्वेश्चन प्रॅक्टिस तुम्ही मॉक टेस्टसुद्धा यासाठी लावलेली असली तर खूप चांगलं होईल. आणि तुमचं सिलेक्शन हे मेन्स एक्झामिनेशनवरतीच होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मार्क मेन्समध्ये जर घेतले तर तेवढे तुमचे सिलेक्शनचे चान्सेस जास्त. त्यानंतर तुमची मेन्स एक्झाम झाल्यानंतर तुमची रिजनल लँग्वेज टेस्टसुद्धा होणार आहे. ज्या स्टेटमधून तुम्ही अप्लाय कराल त्या स्टेटची लोकल लँग्वेज तुम्हाला आली पाहिजे, तर तुमचं यामध्ये सिलेक्शन होईल. ओके. त्यानंतर यामध्ये तुम्हाला कुठकुठले सेंटर असणार आहे एक्झामिनेशनसाठी. वेगवेगळ्या स्टेटसाठी वेगवेगळे सेंटर इथे दिलेले आहे. महाराष्ट्राचं जर बघायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये प्रिलिमसाठी अमरावती, छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मुंबई मेट्रो रिजन, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी हे तुमच्यासाठी प्रिलिमसाठी असणार आहे. आणि मेन्स एक्झामिनेशन तुमची मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मुंबई मेट्रो रिजन आणि पुणे ह्या ठिकाणी होणार आहे. तर मेन्सचे जे एक्झाम सेंटर आहे ते फार कमी आहे, त्यामुळे
तुम्ही तुमच्या नियरेस्ट प्लेसला प्रेफरन्स देऊन तुम्ही तुमचं सेंटर जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे. एक्झामिनेशन फी जर बघायचं गेलं तर SC ST PWD कॅन्डिडेट आणि एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी अप्लिकेशन फी ही ₹100 असणार आहे आणि ऑल कॅन्डिडेट अदर दॅन SC ST PWD आणि एक्स सर्व्हिसमॅन हे ₹850 असणार आहे. ओके. अप्लाय कसं करायचं आहे यासाठी तुम्ही या नोटिफिकेशनमध्ये एक लिंक दिली आहे किंवा NICLच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तुम्ही या फॉर्मला अप्लाय करू शकता. मित्रांनो, पेमेंट मोड ऑनलाईन असणार आहे. तुम्ही ऑनलाईन याची फी पेड करू शकता. बँकमध्ये चलन भरण्याची काही तुम्हाला आवश्यकता नाही. या पद्धतीने ही टोटल जाहिरात जी आहे आपण ठळक मुद्दे आपण यामध्ये घेतलेले आहे. यामध्ये तुम्हाला प्रोबेशन पिरियडसुद्धा असणार आहे. प्रोबेशन पिरियड तुमचा 6 महिन्याचा असणार आहे. 6 महिने झाल्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन लेटर NICLकडून मिळून जाईल. त्यानंतर तुम्ही कन्फर्म म्हणून या संस्थेचे कर्मचारी बनाल. प्रोबेशनरी पिरियडमध्ये जर कॅन्डिडेट जर टर्मिनेट करत असेल किंवा सोडून जात असेल तर त्याला प्रोबेशनरी पिरियडमध्ये असताना जर सोडून गेला तर त्याला ₹25,000 पार्शल कॉस्ट ऑफ ट्रेनिंग म्हणून द्यावा लागेल. ओके. कारण इथे लिहिलेलं आहे कॅन्डिडेट रिझायनिंग फ्रॉम द कंपनी ड्युरिंग द प्रोबेशनरी पिरियड अँड कॅन्डिडेट्स हुज सर्व्हिसेस आर टर्मिनेटेड बाय द कंपनी ड्युरिंग द प्रोबेशनरी पिरियड शाल बी लायबल टू पे द अमाऊंट इक्विव्हॅलंट टू द सॅलरी पेड अँड अन अमाऊंट ऑफ ₹25,000 पार्शल कॉस्ट ऑफ ट्रेनिंग. म्हणजे 25,000 ही ट्रेनिंगची आणि एक पगारसुद्धा तुम्हाला द्यावा लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला यामध्ये पगार किती मिळणार आहे तर याचं बेसिक पे सुरुवातीला ₹22,405 असणार आहे आणि टोटल तुमचा पगार आहे अप्रॉक्सिमेटली ₹40,000 जाणार आहे. यामध्ये तुम्हाला वेगवेगळे अलाउन्स पण मिळणार आहे. मुंबई मेट्रो सिटीमध्ये जर असाल तर तुम्हाला जास्त सॅलरी मिळणार आणि बाकी अदर अलाउन्सेस पण याच्यामध्ये खूप सारे असतात. मेडिकलचे, हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्सेस, लीव ट्रॅव्हल सबसिडी वगैरे यामध्ये खूप सारे तुम्हाला अलाउन्सेस बाकीचे मिळतात. त्यामुळे पगाराची बिलकुल काळजी करू नका. पैसा भरपूर मिळतो जर तुम्ही NICLमध्ये गेलात आणि कामाचा ताण तुम्हाला तेवढा नसणार आहे. त्यामुळे ही एक चांगली ऑर्गनायझेशन आहे. तुम्हाला काम करण्यासाठी वर्क लाईफ बॅलन्स खूप छान असतो याच्यामध्ये आणि मला वाटतं तुम्ही याला नक्की अप्लाय करायला पाहिजे जर तुम्ही यासाठी इलिजिबल असाल. आणि फॉर्म लवकरात लवकर भरून लवकरात लवकर तयारीला लागा आणि आपली एक जागा पक्की करा. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करून टाका जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारच्या जाहिराती मिळत राहतील. धन्यवाद.